आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय व हक्कासाठी सदैव आपल्या सोबत JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। प्रादेशिक बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया राज्यातील काही ठळक वृत्त। मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आंदोलन जरी मागे घेतले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी 6व्या दिवशी आंदोलन सुरूच ठेवले आहे। आज या पक्ष कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळेस या ठिकाणी पोलीस दाखल झाल्याने कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न असफल झाला। यानंतर कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले। बाळासाहेब अंदुरकर, JBN महाराष्ट्र न्यूज ब्युरो, उस्मानाबाद। फूट पाडताना दिसतंय, कुठेतरी संप मिटवण्याचा संप मिटावा असं काही षडयंत्र दिसतं। कारण अल्पभूधारक आणि बहुभूधारक हा भेदभाव न करता सर्वांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे। आणि जी काँग्रेस राष्ट्रवादीचं जेव्हा सरकार होतं त्या काळात केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब होते, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्या काळात 71,000 कोटीची कर्जमाफी सरसकट दिलेली होती। त्याचप्रमाणे याही काळात सरसकट कर्जमाफी देण्यात यावी आणि शेतकऱ्याच्या आंदोलनाला गालबोट लागावं किंवा त्याच्यामध्ये मतभेद करावेत, फूट पाडावे असे प्रकार सरकारने करू नयेत। जो आज सर्व सरकारी कार्यालयाला कुलूप लावणे, त्याप्रमाणे आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप लावलेला आहे। त्याचप्रमाणे इथून पुढच्या आंदोलनाची दिशा दररोजच्या दररोज ठरवण्यात येईल आणि आंदोलन जे आहे शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाल्याशिवाय आणि आमच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन कुठल्याही परिस्थितीत थांबवलं जाणार नाही। या आंदोलनाला सर्व पक्षीय संघटना, सर्व पक्षांचा आणि पक्षीय संघटनाचा सर्वांचा पाठिंबा आहे। त्यामुळे हा लढा आज शासनाने जो शेतकऱ्याचा पोरखेळ चालवलेला आहे त्याच्या विरोधात सर्व पक्षीय आणि सर्व संघटनांनी एकत्र मिळून उभा केलेला लढा आहे। सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही। आंदोलन काय केलेलं आहे, पुढच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे? सरकार अल्पभूधारकाचं माफ करायचं म्हणतं आणि बहुभूधारकांना वेगळा न्याय द्यायचं म्हणतं। नेमकं काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये? ज्या सरकार जुनं असताना ते सर्वसकट मागणी करतो, पण आज देताना वेगवेगळ्या कुठेतरी फूट पाडण्याचं कुठली कारस्थान दिसतं। काय वाटतं आपल्याला आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून? काय उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं होतं की आज जिल्हाधिकारी कचेरीवरती यायचं आणि कुलूप लावायचा। त्या अनुषंगाने आज इथे आंदोलन होतंय। मागण्या तर स्पष्ट आहे, 7-12 कोरा व्हायला पाहिजे, सरसकट कर्जमाफी व्हावी हीच सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्यासाठी सर्वजण एकत्रित आलेले आहेत। त्याचबरोबर शेतमालाला योग्य भाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने दर मिळावा ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे। त्या 2 मागण्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष, जवळजवळ सगळे राजकीय पक्ष आणि संघटनांनी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकत्र यायचं ठरवलंय आणि त्या अनुषंगाने आंदोलन आता चालू आहे। पुढची दिशा काय असणार आहे? सरकार दुजाभाव करतो कुठेतरी। अल्पभूधारक थकबाकीदार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळेल हे इथल्या शेतकऱ्यांना मान्य नाही आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बिलकुल मान्य नाही आहे। सरसकट कर्जमाफी मिळावी हीच आमची सगळ्यांची मागणी आहे।
वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे पर्यावरण दिनानिमित्त चिमुकल्यांनी सायकल रॅली काढून पर्यावरण बचावचा संदेश दिला। पर्यावरण रॅलीमध्ये शहरातील चिमुकले मोठ्या आनंदाने सामील झाले होते। ही सायकल रॅली सुमारे 15 किलोमीटर पर्यंत काढण्यात आली। पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याची जाणीव या सायकल रॅलीमुळेच झाली। या रॅलीद्वारे पर्यावरण मित्रांसह असंख्य चिमुकल्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश सर्वांना दिला आहे। विनोद तायडे, JBN महाराष्ट्र न्यूज ब्युरो, वाशिम। आज 5 जून दिनांक जागतिक पर्यावरण दिवस। सर्व जगामध्ये हा दिवस पर्यावरण दिवस म्हणून आपण साजरा करतो। खरं पाहता दिवसेंदिवस जागतिक तापमान जे आहे ते फार वाढत आहे। यासाठी आपण तोडलेली झाडं हा एक फार मोठा इश्यू आहे। त्यामुळे लोकांपर्यंत जाऊन त्या लोकांना झाडं वाचवण्याचा संदेश आम्ही दिला आहे। यासोबतच पाणी अडवा पाणी जिरवा संदेश दिला आहे। या बच्चे कंपनीसोबत आज आम्ही ही सायकल रॅली काढली। यामध्ये भरपूर मुलं आणि मुली या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या। त्यांच्या सहभागासोबतच यावर्षी आम्ही कारंजा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं लावण्याचा एक मानस या मुलांनी बोलून दाखवलेला आहे। तो निश्चित आम्ही यावर्षी पूर्ण करू आणि ती झाडं लावू आणि ती झाडं जगू। दिनांक 5 जून निमित्ताने पर्यावरण दिनानिमित्ताने आम्ही शहा इथे मुला व मुलींची रॅली काढली होती सायकलनी आणि आम्ही एकच संदेश देऊ शकतो की पर्यावरण वाचवायचा आणि सगळे प्राणी आणि प्रदूषण टाळायचं। पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। तर पर्यावरण दिनाची औचित्य आम्ही एक सायकल रॅली काढली। त्यामध्ये मुलांच्या संख्येत मुलींनी पण सहभाग नोंदवला। पर्यावरण या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सर्वांना झाडे लावण्याचा आणि ते वाचवण्याचा संदेश दिला। एवढ्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे या उन्हाळ्यासुद्धा खूप कडक केलेला आहे। तापमान खूप वाढलेले होते। त्यामुळे त्यांना म्हणजे झाडांची कत्तल चालू होती। त्यामुळे आम्ही या रॅलीच्या माध्यमातून सर्वांना संदेश दिला, झाडे लावा आणि झाडे जगवा। जसं पर्यावरणाचं महत्त्व समजत नाही ते आम्ही त्यांना समजून देण्यासाठी पर्यावरण दिनानिमित्त एक रॅली काढली होती आणि ती रॅली कारंजा ते जयपूर आणि जयपूर ते कारंजा एवढ्या। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।